सजेति सिन्धुर्वदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वा सर्वणीरिव तमसारासन्नासति विघ्नानां या कुन्देन्दुतुषारहार्दोरा या शुभ्रवस्त्रामृता या वीणावर्दण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषदाढ्यवः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरियत्कृपातमं वन्दे परमानन्दं माधवं नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर श्री गणेशाय नमः। आज चातुर्मासानिमित्त सुरू असलेल्या प्रवचनाचं आज 16वं पुष्प आहे, ते आज आपण श्रीचरणी अर्पण करतो। संत महिपती महाराजांनी लिहिलेली संत चरित्र आपण पाहतो आहोत, त्याचं चिंतन करतो आहोत। श्री भक्तविजय ग्रंथ अध्याय 5 कबीर महाराजांचं चरित्र सुरू आहे। कबीर शेला विणायला बसलेले आहेत आणि विणता विणता त्यांचं देहभान विसरून गेले। मग भगवंताला काळजी, भगवंत त्याच्यात हृदयामध्ये प्रगट झाले आणि त्यांनी ते काम पूर्ण केलं। विणला कोणी शेला? परमात्म्याने। कबीराचे विणतो शेले, कबीराचे विणतो शेले, जानकीचा नाथ कौसल्येचा रामबाई, कौसल्येचा राम हो। कबीराचे विणतो शेले। परमात्मा कसा आहे? आपल्या भक्ताचं संकट दूर करणार आहे, त्याची लाज राखणार आहे। अशा रीतीने शेला पूर्ण झाला। त्याने तो आपल्या आईच्या हातात दिला। आई म्हणाली, हा शेला तू विकून ये। आणि कबीराने आईची आज्ञा घेतली आणि शेला विकण्यासाठी बाजारात निघालाय। इथपर्यंत काल आपण आलो होतो। सनकादिकुनी जयासी ध्यानात आणती अहर्निशी, तो हरी कबीराचे मागासी शेला विणावया बैसला। ज्याचे हृदय धोरणी चरण समुद्र तनया करी सेवन, तो नीलग्रीवाचे प्रियभूषण शेला विणीत बैसला। तव सावध होणे ते अवसरी कबीर आला देहावरी, विचार करुनी निज अंतरे लागे लवकरे विणावया। सावध होताच सत्वर ध्यानात आला जानकीवर, मागोने निवांत होणे कबीर, तो शारंगधर विणतसे। जेव्हा होय विदेह स्थिती तेव्हा विणित रुक्मिणीपती, काही होता देहस्फूर्ती दुरोनी पाहते कौतुक। कबीराने शारंगधर दोघाजणी विणले अंबर, जेवी गंगेश सरस्वतीचे नीर, असे साचार अभेदत्वे। तेवी देव भक्त दोघे मिळून वस्त्र विणले तीची क्षणे, घडी करुनी निज सदने माते पासी दिधली। माता म्हणे कबीरासी, आता जाई बाजारासी, शेला विकून वेगेसी, द्रव्य घेऊन येई काम। अवश्य म्हणून ते अवसरी कबीर निघाला सत्वरी, शेला घेऊन निज करी जाऊन बाजारी बैसला। लावून या नेत्रपाती
हृदये चिंती श्रीराम मूर्ती, मुखी गातसे रामकीर्ती, विदेह स्थिती होणे, शेला आणला विकावयासी, हा आठव नाही निज मानसी, हृदयी धरून ऋषिकेशी, जपे राम मानसी निज प्रेमे, व्यवहारी आले बाजारी, कबीर वैसला त्या शेजारी, परी शेल्यासी सतुरी, गिराईक कोणी नयेची. कबीर बाजारात जाऊन शेला विकायला बसला, जिथे त्यांची जागा होती विक्रीची. त्याच्या आणखीन जे कोणी विणलेल्या वस्तू विकायला येत होते ते येऊन बाजूला बसलेले सगळे. सगळ्यांचा माल विकला जातोय. कबीर बाजारात बसलेला आहे, पण त्याचं सगळं ध्यान भगवंताकडे, नामस्मरणामध्ये तो रमून गेलेला आहे. शेजारच्या दुकानात येत आहेत, खरेदी करतायत, पण कबीराचा शेला घ्यायला कोणी तयार होईना. गिराईक कोणी नयेचे, जो देवादिदेव वैकुंठनायक, शेल्या आस लागले त्याचे हात, घेणारासी अमूल्य दिसत, दृष्टीपाता दुरोने, पाचात वस्त्र घेणारासी, द्विगुण मोलाचे दिसे त्यासी, दहात घेऊ म्हणता मानसे, दिसे तयासी विसाचे, 25 जे घेणार त्यासी दिसे 50वर, शतार्धाचे पाहणार, दुप्पट मोलाचे त्या दिसे, 5 शतसहस्राचे जोहरी, तया दिसे सहस्रावरी, अमूल्य म्हणून त्या अवसरी, उगैची दुर्नी पाहते, म्हणती पुसावे असे जरी, तरी द्रव्य नाही आपले बदरी, कोणी सावकारे ती जोहरी, त्यासी दिसे लक्षावरी मोलाचे, एकाकडे एक पाहत, पुढे जाती बाजारात, म्हणते हा कबीर भक्त, अमूल्य वस्त्रे विणतो की. आपण दुकानात जाताना, खरेदीला जाताना काही ठराविक रक्कम घेऊन जातो. तो त्या काळातली गोष्ट आहे. त्यावेळी ATM नव्हतं. आता आपण ATMचं कार्ड घेऊन जातो खिशात, किती असलं तर लगे ATMने घेतो. तसं पण त्या काळामध्ये जेवढं काही द्रव्य खरेदीला आवश्यक आहे तेवढं घेऊन माणसं बाहेर पडायची. आता एखाद्याने शेला विकत घ्यायचा असं ठरवून निघाला असेल, शेला पाहिल्यानंतर मनात काय, आज 100 रुपयाचा शेला घ्यायचा. तिथे जाऊन बघतोय तर त्याला असं वाटायचं ह्याची 200 रुपये किंमत आहे, आपल्याजवळ तर 100 आहेत, कसे मागायचे. ज्याने 200 रुपयाचा शेला विकत घ्यायचा ठरलाय त्याला तो 400 रुपयाचा दिसायचा. ज्याने 1000 रुपयाचा शेला घेतलेला दिसायचा, त्याला ठरवलंय त्याला तो कबीराचा शेला, रामाचे हात लागलेले असल्यामुळे त्याला असं वाटायचं की माझ्याजवळ तर 1000 रुपयाचं घ्यायचं आहे आणि हा तर 2000चा दिसतोय. कोणी म्हणतंय की मला 10,000चा घ्यायचा आहे, त्याला 20,000चा दिसतोय. ज्याला 1,00,000 रुपयाचा घ्यायचा आहे त्याला 2,00,000चा दिसतोय. म्हणजे जे कोणी गिऱ्हाईक येत आहेत त्याला ती वस्तू खरेदी करणं शक्य होत नाही. प्रत्येकजण म्हणतो की माझी ऐपत नाही घ्यायची, आणि त्यामुळे कोणीच घेईना. म्हणते पुसावे अशी जरी तरी द्रव्य नाही आपले पदरे, कोणी सावकार येते जोहरे, त्यासे दिसे लक्षावरी मोलाचे. द्रव्य नसता मुचे पदरी, उगेचे आलो हाट बाजारी, ऐसे बोलून नरनारी, जाती सतुरी लगवगे. ज्याची जैसी शक्ती जाण, तैसे दिसे त्या कारण, कबीरापासी गिराय कोण, न पुसे येऊन न पुसे येऊन म्हणून या. जो वस्त्र घेऊ जैसे, जो वस्त्र जैसे घेऊ म्हणे, तैसे दिसे त्या कारणे, जैसे जीव मात्री चैतन्य, वसे दैसे तया तैसे अपरी. ज्याप्रमाणे वस्तुमात्रामध्ये चैतन्य आहेच की, चैतन्य नाही असत, आपल्याला नाही दिसत, ते संतांना दिसतं. नाथ महाराज काशीची कावड घेऊन चालले होते.
रामेश्वरला गाढव तळमळत होतं. त्यांनी आपली ती इतक्या कष्टाने आणलेली गंगा चालत पदयात्रा ती त्याने घोड्याला त्या गाढवाला पाजली. काय म्हणून की यातला परमात्मा तहानलेला आहे म्हणून. म्हणजे त्याच्या त्या गाढवा बाकीच्यांना गाढवच दिसत होतं, पण नाथ महाराजांना त्यातला परमात्मा दिसत होता. तसं चैतन्य सर्वत्र भरलेलं आहे, पण ते प्रगट कधी होतं तर आपल्या मनातला भाव ज्या वेळेला प्रगट होतो त्यावेळेला ते चैतन्य प्रगट होतं. ज्याप्रमाणे लाकडामध्ये अग्नी आहेच, पण तो गुप्त रूपाने वास करतो. ज्या वेळेला दोन लाकडे एकमेकावर घासावीत त्यावेळेला तो प्रगट होतो. नाही का त्यात आहे, पण घासल्याशिवाय प्रगट होत नाही. काडीश पेटीतल्या काडीमध्ये गोल त्याला लावलेला आहे, त्याच्यात अग्नी नाही का? अग्नी आहे, पण काडीश पेटीच्या काडीमध्ये असून सुद्धा तो काडीश पेटीची काडी पेटवत नाही. ती काडी डाळेला त्या काडीश पेटीवर घासावी त्यावेळेला तो अग्नी प्रगट होतो. म्हणजे घर्षणाने प्रगट होतो. आपलं तसं आपलं मनामधला भाव हा ज्या वेळेला त्या चैतन्याशी एकरूप होतो त्यावेळेला ते चैतन्य आपल्याला दिसतं. एरवी बघा, बाजारात मूर्ती आणायला गेलाय, तसं तीर्थयात्रेला जाताच ना, दुकानात मूर्ती थप्पी पडलेली, मूर्तीच मूर्ती. पण ती त्यावेळेला काय आहे? पितळीची मूर्ती, चांदीची मूर्ती, तांब्याची मूर्ती, अशा त्या मूर्ती आहेत, दगडाची मूर्ती. पण किंवा मातीची मूर्ती. आपण गणपती आणतो त्यावेळेला बघतो ना की दुकानात गणपतीच गणपती. म्हणजे काय तिथं गणपती आहेत का? नाही, त्या काय आहेत? गणपतीच्या मूर्ती. तिथं गणपती नाही, गणपतीची मूर्ती आहे. आता ती गणपतीची मूर्ती गणपती कधी होतो? ज्या वेळेला तुम्ही घरात आणून त्याला जिथे काही स्थानापन्न करायचे तिथे ठेवल्यानंतर मिळाले गुरुजी मंत्र म्हणून त्याचं आवाहन करतील. नाही गुरुजी भेटले तर तुम्ही प्रेमाने म्हणता या बाप्पा बसला जागेवरती. आणि असं ज्या वेळेला तुम्ही आवाहन करता त्यावेळेला तो त्यातला गणपती बाप्पा प्रगट होतो. आणि आपण मग काय म्हणतो, आज आमच्या घरी गणपती बाप्पा आले. म्हणजे चैतन्य बघा, त्या गणपतीच्या दुकानामध्ये जिथे गणपती विक्रीला ठेवलेले आहे तिथे गणपती नाही, तिथे काय आहे? गणपतीची मूर्ती आहे. गणपती कधी झाला तो? ज्या वेळेला तुम्ही भक्तिभावाने त्याला सांगितलं, प्रार्थना करून, बस बाबा आता तुझ्यासाठी हे सिंहासन मांडलेलं आहे, तुझ्यासाठी हे डेकोरेशन केलेलं आहे, तुझ्यासाठी एवढे नैवेद्य आणलेले आहेत, फळं आणलेली आहेत, तुझ्यासाठी पंचामृत ठेवलं आहे, तुझ्यासाठी सगळं आहे. असं ज्या वेळेला तुम्ही भक्तिभावाने म्हणतात त्यावेळेला ते चैतन्य प्रगट होतं. चैतन्य नाही असं नाही, चैतन्य सर्वत्र आहे. पण ज्या वेळेला तुमच्या मनामध्ये तो भक्तिभाव निर्माण होतो त्यावेळेला त्यामधलं चैतन्य तुम्हाला दिसायला लागतं. जो वस्त्र जैसे घेऊ म्हणे तैसे दिसे, त्या कारणे जैसे जीव मात्रे चैतन्य वसे तैसे तया, जैसे तया तया तैसिया परे. मोहरी कांदा ऊस दाण बीज पेरून घातले जीवना, ज्याचे जैसे होते गुणा उदक तैसेचे झाले. एकाच विहिरीचं पाणी पाट लावून मळ्यामध्ये सोडलंय. आता त्या मळ्यात काय काय लावलंय? मोहरी आहे, कांदा आहे, ऊस लावलेला आहे. आता तिथे लावलेले वेगवेगळे धान्य, वेगवेगळे भाज्या लावलेल्या आहेत. कडुलिंबाचं झाड पण लावलंय आणि आंब्याचं झाड पण लावलंय. पाणी तर एकाच विहिरीचं आहे, पण प्रत्येक फळाची चव वेगळी आहे, प्रत्येक औषधीचा गुणधर्म वेगळा आहे. जसं त्याच्या बीजामध्ये आहे तसं ते प्रगट होतं. चैतन्य प्रगट होत आहे, पण कसं? ज्याच्यामध्ये जो भाव आहे त्या प्रकारात. तामसी असेल तर तामस रूपामध्ये, राजसिक असेल तर राजसिक रूपामध्ये, सात्विक असेल तर सात्विक रूपामध्ये ते चैतन्य प्रगट होतं. तुमचा जसा भाव आहे तसं ते.
मोहरी कांदा उसजाण बीज पेरून घातले जीवन, जैसे जय जयाचे जैसे होते गुण, उदक तैसेच झाले. की अनेक वाद्ये वाजते घोषे तयासारखेचे होय आकाश, कबीराचे वस्त्र तैसे भिन्नत्वे दिशे सकळासे. वाचू कथा. ज्या प्रकारचं वाद्य वाजवाल त्या प्रकारचा नाद निघेल. तसं ज्याची भावना जैसी प्रभुमूर्त देखी तैसी, ज्याची जशी भावना आहे तसं ते त्याला आपल्या खिशात असणाऱ्या पैशापेक्षाही भगवंताचा त्याला हात लागलेला असल्यामुळे त्या वस्त्राला ते वस्त्र अधिक किमतीचं दिसत होतं. नात्री एकची सुवर्ण अलंकारी दिसे भिन्नपणा, की जितके घाली जो घाली इंधना तैसे कृष्णान तेवढ्याचे, की नापीत दावीत आरसा पाहणार पाहती जैसा, कबीराचा शेला तैसा घेणारा से दिसत असे. दुरून दृष्टी पाहून या म्हणती शक्ती नसे घ्यावया, जवळी द्रव्य नसता वाया व्यर्थ कासे पुसावे. आपण सुद्धा आता काही वेळेला मार्केटमध्ये जातो, काही वस्तू आपल्याला घ्यायच्या असतात पण आपल्या कुवतीच्या बाहेर असतात, आणि मग आपण त्या वस्तूची किंमत सुद्धा विचारायला जात नाही, कारण माहिती आहे हे महाग आहे, आपल्याजवळ तेवढे पैसे नाही किंवा घेण्याची ऐपत नाही, मग आपण विचारायला पण जात नाही. ऐसे जन बोलून त्वरित उगेच जाती बाजारात, श्रीराम भजन कबीर भक्त प्रेमयुक्त करीत असे. अस्तमानासे जाता दिनकर ओसरत चालला बाजार, नेत्र उघडून या कबीर भोवते साचार विलोकी. म्हणे घरा गेले सकळ लोक शेल्यास नाही ग्राहिक, ग्राहिक आता आश्रमासे जाता देख माता मारेल मद लागे. ऐसे म्हणून विष्णुभक्त उगाच वैसला निवांत तो एक ओस घर अकस्मात नैनी त्वरित देखले. कबीर उठून सत्वरगती जाऊन बैसला एकांती, श्रीराम भजन निज प्रीती सप्रेम गती करतसे. सासू गांजील म्हणून लपून बैसे जैसे सून, तेवी मातेचे भय करून बैसला असे एकांती. आता सगळे म्हणजे बाजाराची वेळ संपली, लोक उठून गेले, म्हणजे त्याच्याबरोबर आले जे दुकानदार होते तेही दुकानं बंद करून निघून गेले. गिराईक नाही, म्हणजे याचं घ्यायला कोणी तयारच नाही, कारण किमती वाटत होती वस्तू. आता घरी गेल्यानंतर आई आपल्याला मारेल म्हणून कबीर एका ज्या घरात कोणी राहत नाही असं निवांत घर होतं त्या घरात लपून बसला. नको बाबा, घरी गेलो तर आई आपल्याला मारेल म्हणून. आणि बसला म्हणजे काय केलं, जिथे अहो येता जाता बसत गिळता, अहो येता जाता बसत उठता घास गिळता, त्याचं काय अखंड नामस्मरण चालूच आहे ना, येताना जाताना बसताना उठताना. घडी 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 चरण तुझे आठवती रामा. कबीर घडी 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 चरण तुझे, त्याची अवस्था कशी कबीराची, या अशी अवस्था आहे कशी, घडी 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 चरण तुझे आठवती रामा. आसनी शयनी भजनी नयनी छंद तुझा रामा. घडी 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 चरण तुझे आठवती रामा. त्याचं तिथे बसलाय निवांत जागी, चिंतन दुसऱ्या कोणाचं आहे. अहो आपण जिथे जाऊ तिथं आपल्या प्रपंचाचं चिंतन. आता याला कशाचं चिंतन आहे, भगवंताचं चिंतन आहे. की ध्रुवास मायेने हाणिली लाट रुसवून गेला अरण्यात, तेवी उदास होऊन कबीर भक्त घोर घरा ओस घरात बैसला. की तेजून सकळ कर्मा संन्यासी होतो परमहंस, तेवी संसारी होऊन उदास ओस घरात बैसला. ऐशा रीती तो विष्णुदास प्रवेशला से घरोस, निष्ठा धिकून जगन निवास सत्व पाहावयास बांधला. अतिवृद्ध होनी ब्राह्मण वस्त्र निसला फाटके जीर्ण, हिव सुटल्या ती दारुणा पौष मागा सारखे. भगवंताने त्याची परीक्षा घ्यायची ठरवली. कुणाची, कबीराची. परमेश्वर बघा परीक्षा घेतोय कुणाची, संतांची.
परीक्षा घेतो कुणाची? अग्नीलाच, त्या सोन्यालाच अग्नीत टाकलं जातं, दुसऱ्या वस्तूला टाकलं जात नाही. तशी परीक्षा घेतायत परमेश्वर. कस लावून घेतायत. काय करतायत? एका वृद्ध ब्राह्मणाचं रूप भगवंताने घेतलेले आहे. फाटकी वस्त्र नेसलेली आहेत. अचानक थंडीची लाट आली. थरथर 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 तो ब्राह्मण काकडतोय. कबीराचे पहावया उदारपण म्हणून कापत असे जगजीवना. करीत बैसला होता भजन तो पातला ब्राह्मण दयाठ आहे. हरिश्चंद्रा रायापासे त्वरित छळावया पातला गादीच होतं की श्रेयाळ आपासे कैलासनाथ होऊन या तिथं पातला. ज्याप्रमाणे हरिश्चंद्र राजाला छळायला कोण आलाय? गाधीचा मुलगा, गाधी ब्राह्मण, तो आलाय तिथे. काय म्हणतोय की तू मला स्वप्नात दिलेलं वचन खरं कर. कबीराचे पहावया, कबीराचे पहा हरिश्चंद्र रायापाशी त्वरित छळावया पातला गादीसूत. गादीसूत म्हणजे कोण? विश्वामित्र ऋषी. विश्वामित्र ऋषी आले ना हरिश्चंद्र राजाला म्हणतात की अरे काल तू मला स्वप्नात दिलेलं वचन खरं कर. काय स्वप्नात वचन दिले? आपलं सगळं राज्य त्याने विश्वामित्र ऋषींना दिलंय असं स्वप्नामध्ये हरिश्चंद्राने. आता जागेपणी दिलेली वचनं लोक पाळत नाहीत, पण हरिश्चंद्र राजा आहे तो. स्वप्नात म्हणाले तू मला वचन दिलेस की मी तुम्हाला माझं संपूर्ण राज्य देईन आणि 1000 सुवर्ण मोहरा देईन. हरिश्चंद्र राजा म्हणाला ठीक आहे, काल तुम्ही स्वप्नात आला होता त्यावेळेस मी तुम्हाला ते कबूल केलेलं आहे. घ्या म्हणाले. लगे हातामध्ये पाणी घेतलं आणि त्याच्या हातावरती उदक सोडलं. तारामती पत्नी तिची सांगितलं माझ्या हातावर पाणी घाल, मी ते आपलं सगळं राज्य विश्वामित्राला देणार आहे. दिलं. म्हणलं आता एक सुवर्ण मोहरा दे, 1000 सुवर्ण मोहरा. पण लगेच त्याने आपल्या प्रधानाला बोलवलं, म्हणले 1000 सुवर्ण मोहरा द्यायला. विश्वामित्र म्हणतात आता राज्य माझं झालं, त्या सगळ्या संपत्तीवरती आता माझा अधिकार निर्माण झाला. आता ह्यातल्या एकाही रुपयाला तुला किंवा एकाही नाण्याला हात लावता येणार नाही. तू स्वतः कष्ट करायचे तर मग मला 1000 सुवर्ण मोहरा द्यायचे. म्हणजे ज्याप्रमाणे हरिश्चंद्र राजाची सत्व परीक्षा पाहायला कोण आले? विश्वामित्र ऋषी आले. हरिश्चंद्र रायापासे त्वरित छळावया पातला गादीच होतं की श्रेयाळापासे कैलासनाथ होणी अतीत पातला. किंवा श्रेयाळ राजाची सत्व परीक्षा पाहायला प्रत्यक्ष शंकर आले होते. होणे अतीत पातला. अंबरीशाचे सत्व आहे कोणी छळाव्यास पाहिले द्रुवास म्हणे की बळीचे सत्व पाहता नयने वामन होणे देव आले. किंवा अंबरीश राजा एकादशीचं व्रत करत होता, त्याची सत्वपरीक्षा पाहायला कोण आले? दुर्वास ऋषी आले. बळीची सत्वपरीक्षा पाहायला परमात्मा वामनाचा अवतार घेऊन आला. आता त्यांनी त्यांची सत्वपरीक्षा कशी पाहिली हे आपण पाहिल्यानंतर बलीला सगळं राज्य म्हणजे त्रैलोक्याचं राज्य दान केलंय वामनाला, त्याला पाताळामध्ये घातलं. हरिश्चंद्र राजाला आपल्या स्वतःच्या पत्नीला विकावं लागलं, डोंबाघरी स्वतःला विकावं लागलं. म्हणजे इतकी परीक्षा भगवंतानी पाहिली. कुणाची? संतांची, त्या भक्तांची परीक्षा पाहिली. आता त्यांची परमेश्वराने घेतलेली परीक्षा, तेवढ्या परीक्षा द्यायला आपण तरी पात्र आहेत का? त्या परीक्षेला बसायला पण पात्र. आणि उगीच आपण म्हणतो, काय म्हणतो, काय देऊ माझी सत्वपरीक्षा पाहतोय. अरे त्यांची काय सत्वपरीक्षा पाहिली ते पहा, तुझी सत्वपरीक्षा काय पाहिजे. आपण त्या परीक्षेला बसू पण शकत नाही, परीक्षा देणं राहिलेला. सत्वपरीक्षा कुणाची घेत आहेत? भगवंत. त्या सत्वपरीक्षेत पास झाला की मग कृपा आहे. हरिश्चंद्र रायापासे तोरी छळावया पातला गाधी सुत की श्रेयाळ आपासे कैलासनाथ होना तीत पातला तयारी ती तोचे ब्राह्मण.
तयारीती तोची ब्राह्मण कबीरास बोले दीनवदना, माता रामे अनाद्यन वस्त्रावीण पेडलोके, तो विष्णुभक्ताती उदार शीतकाळ पडला थोर, काही वस्त्र असेल तर द्यावे सत्रुमज लागे. ऐसे म्हणता वैकुंठवासी कबीर विचारी निजवासी, नाही म्हणता ब्राह्मणासी हानी सत्वासी होईल. मग अर्धशेला फाडून सत्वर ब्राह्मणासी देत कबीर, सप्रेम भजन निर्धार करता झाला तेरवा. शेला मोठा होता. ब्राह्मणाने सांगितलं तुझ्याजवळ काही वस्त्र असेल तर दे. कबीराला तर धर्मसंकट पडला, आता काय म्हणावं, नाही म्हणावं तर आपलं सत्व जात आहे. त्याने त्यातला अर्धा शेला फाडला आणि त्या ब्राह्मणाला दिला. वस्त्र पांघरून चक्रवाणी बाहेर आले ते क्षणी विचार करते निजमनी मागुती जाऊन पाहावे. ऐसे बोलून शारंग जरा मलंग वेशे झाला फकीरा, माथा शोभती जटा भार चरणी तोडरगार म्हणे. आती तजवी घेऊन माळ डोळ्या रक्त केले विशाळ, सत्व पहावया घन निळ चाले सत्व चाले तात्काळ वेगे. सुवर्ण मले न देखता दृष्टी पाहता किती कसोटी, की भ्रमित नाणे असेल पोटी सुला खटोस्ती निजवळे, किंवा मूल्य हिरा देखून त्यावरी परीक्षक मानते मारी ती घण. देवी कबीराचे पहावया मन फकीर होऊन देवाले. देवाने फकीराचा वेश घेतला. अर्धा शेला गेला, अर्धा शेला त्याच्याकडे शिल्लक आहे. आता फकीराचा वेश घेऊन भगवंत त्याच्याकडे आलेले आहेत. अट्टास करून देख होबा ठाकून मारले आका, कबीरास म्हणे वस्त्र एक द्यावे त्वरिता माझे. खुदा निराकार निर्गुण तुझं नाही त्याची आठवणा, त्याशी सांडून राहा भंजन की मरते येथे करतोसी. हरी म्हणाले आता तो फकीर आहे, त्यामुळे तो काय म्हणणार, अल्लाची आठवण काढणार, खुदाची आठवण काढणार. तो फकीर म्हणतो अरे आमचा खुदा कसा आहे, निर्गुण निराकार आहे, त्याची आठवण काढायची सोडून तू रामाची काय आठवण काढतोस. मला अंगावर घालायला काहीतरी वस्त्र दे. ऐसे ऐकून या वाणी कबीर बोले मंजुळच नाही म्हणे, निराकार सगुण दोन्ही अभिन्नपणे असते की. कबीर म्हणतो तुमचा परमात्मा निराकार आहे, म्हणजे खुदा निराकार आहे. म्हणजे मुसलमान लोक देवाच्या मूर्ती करत नाही, तुमचा खुदा निराकार आहे. पण आमचा परमात्मा निर्गुण निराकार आहे आणि सगुण साकार पण तोच आहे. जो निर्गुण आहे तोच सगुण आहे. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, दोन्ही एकच आहे. दोन्ही गोविंदो रे, दोन्ही एकच आहेत, वेगळे नाहीत. ते तुम्हाला वेगळा वाटतो तुमचा खुदा निर्गुण आहे म्हणून, पण आमचा परमात्मा निर्गुण पण आहे आणि सगुण पण आहे. ज्याप्रमाणे तूप घट्ट असलं, फ्रीजमध्ये ठेवलं काय होतं, तूप घट्ट होतं. घट्ट असलं तरी आम्ही त्याला तूपच म्हणतो, आणि गॅसवर धरून ते पातळ केलं तरी आम्ही त्याला तूपच म्हणतो. निर्गुण आहे तरी तो परमात्माच आहे, आणि सगुण आहे तरी तो परमात्माच आहे. तूप थिजले की विखुरले परी घृतपणा नाही मुकले, ते अलंकार करता सुवर्ण भले नाही मुकले निज तेजा. अरे सोनं आहे, त्याचे वेगवेगळे अलंकार केले तरी ते सोनेपणाला मुकत नाही. तसा निर्गुण आहे, तोच सगुण होऊन पंढरपूरला पांडुरंगाच्या रूपामध्ये उभा आहे. तेवी अव्यक्त जे का अविनाश तेचे आले आकारासा, भक्त कार्यासी जगन्निवास सगुण वेश धरिला. ऐसे बोलता वैष्णववीर मागुती काय बोले फकीरा, काही वस्त्र असेल जर द्यावेस तुरमज लागे. अर्धशेला होता उरला तो वेगे काढून त्यासी दिला, उपाधी रहित होऊन बैसला फकीर गेला झडकरी. अर्धा शेला शिल्लक होता कबीराकडे, तो काढून त्या फकीराला दिला. आता म्हणाले नाम घ्यायला मोकळा जाऊ. इतकी वेळ काय, तो शेला आहे त्याची काळजी होती, आता ती काळजी दूर झाली. म्हणाले सरोन गेल्या वर्षा काळ आकाश दिसे जैसे निर्मळा, की डाक गळताचे तत्काळ दिसे सोजोळ कांचना. महिला गिरी भुजंगे सोडिला, की चंद्रमा राहून उघळीला. देवी उपाधी कबीर बैसला भजनासे, की गंगेचा ओठ लिहा पोर दिसे जैसे निर्मळ निर, की समुद्रातून काढता मंदराचळ राहिली खळखळ तयाची. देवी ग्राहक नाही शेल्यासी म्हणून चिंता होती मानसी, तो ते निरसली म्हणून उल्हासी कबीर मानसी संतोषला. म्हणाले माझ्या मनात चिंता होती, काय शेला विकला गेला नाही याची चिंता होती. आता म्हणाले कुणाला तर दिलंय, त्यामुळे माझी शेला विकला गेला नाही याची चिंता होती, ती भगवंतानीच दूर केली. म्हणाले
या परी करून समाधान करीत बसला. श्रीराम भजना ऐसे पाहून जगजीवन काय करीत ते ऐका. ब्राह्मण वेशी ऋषिकेशी गेला कबीराचे घराशी. बोलवून त्याची मातेशी वृत्तांत ते सांगता. म्हणे कबीर बसला बाजाराशी. गिरायके पुसते शेल्याशी. परी तो उत्तर नेदी ते अशी मौन वाचे धरिले. उदंडाले घेणार परी ते अशी नेदी हे प्रत्युत्तर. ध्यानात आणून सीतावर भजन करी साचार. आता परमात्मा आणखी सत्वपरीक्षा घ्यायला गेला. काय त्याच्या आईला जाऊन भगवंत काय सांगतात. ब्राह्मणाच्या वेशाने गेल्या आणि सांगितलं पहा म्हणाले तुमचा मुलगा. लोक म्हणतायत द्या द्या तरी देत नाही. हां असं तर गिऱ्हाईकच झालेलं नव्हतं. परमात्म्याला त्या आईचं डोकं गरम करायचं होतं. हां त्यामुळे जाऊन सांगितलं बघा म्हणाले तुमचा मुलगा ते गिऱ्हाईक आलं तर गिऱ्हाईकाशी बोलत पण नाही का नामस्मरण करत बसला म्हणले तुमचा मुलगा. त्यामुळे काय होतंय गिऱ्हाईक काही विचारताय याच्याकडे पण त्याचं लक्ष नाही आहे. उदंडाले घेणार बरी ते असे नेदी प्रत्युत्तर. ध्यानात आणून सीतावर भजन साचार करत असे. बाजाराव गाव उसरला. मग एक ब्राह्मण बोलवला. अर्धशेला फाडून त्याला त्याने तिथला ज्यांनी शेष राहिले जे आंबळ. मग बोलवला एक फकीरा. अर्धशेला सत्वर तिथला साचारता असे. ओस घरी वाहून एकांत भजन करत बसला. तिथं दुरून देखला मी वृत्तांत आलो तरी सांगाव्या. अरे गिऱ्हाईकाला तर दिलं नाहीस कारण नामस्मरणामध्ये होता. आता म्हणाले जग तो काही थोड्या देहावरती आला त्यावेळेला त्याच्या लक्षात आलं की शेला विकला गेला नाही. तेवढ्यात एक ब्राह्मण आला म्हणाले. त्यांनी त्यातला अर्धा शेला काढून त्याला दिला. नंतर फकीर आला. त्यातला राहिलेला अर्धा त्याला शेला देऊन टाकला. आणि स्वतः म्हणाले एका ओसाड घरामध्ये जाऊन नामस्मरण बसलेलं आहे. मी लांबून पाहिलं नाही तुम्हाला सांगायला आलो. माझे मनीचा भाव पूर्ण की तुमचे असावे कल्याणा. परी कबीर संसारात मन न घाली जन्ये. मला असं वाटतं की कबीरांनी प्रपंचात लक्ष घालावं. पण तुमचा मुलगा काय म्हणाले कबीर प्रपंचात लक्ष घालत नाही नामातच रंगलाय म्हणाले. ऐसे बोलता वैकुंठवासी क्रोधाला मातेसे. म्हणे आता येईल मंदिरासे ताडीन ते असे निजे करे. ऐकून बोले म्हणून तो गृही लवकरी नाही जाणा. वृश्चिक अन्याय करता पूर्ण काही बैसे लपोना नढाये. तो बैसलासे एकांती चाल दाखवतो तुझ प्रती. वृद्धेश धरून हाती चाले श्रीपती चाले श्रीपती लवलाय. आई म्हणले थांब आता त्याला घरी येऊ द्यात चांगलं ठोकून काढते म्हणाले. नाही म्हटले तो घरी येणारच नाही. हां तुम्ही माराल या भीतीने तो तिथेच बसलाय. चला म्हणले मी तुम्हाला दाखवतो. आईला त्यांनी घेतलं बरोबर आणि आले बरोबर. सत्वर आले दोघे जण जेथे कबीर बैसला करी स्मरणा. वृद्धेश दाखवे जोडून जगत जीवन तेरवा. बैसला होता जे सदने तेथे रामनामाची निगे ध्वनी. जैसा नारदे अनुष्ठाने वाल्मिकी मुनी वैसवला. तिथं जाऊन आई बघते तर काय ते सबंध ते जुनं घर होतं ओसाड घर रामनामाने भरून गेलं होतं. जसं अंधाऱ्या असलेल्या खोलीमध्ये एक दिवा लावला की ती सगळी खोली दिव्याने उजळून निघते प्रकाशाने उजळून निघते. तसं कबीराच्या मुखानेतनं निघणाऱ्या रामनामाने सबंध खोली दुमदुमून गेली होती भगवंताच्या नामस्मरणाने. की अशोकने बसली सीता सप्रेम भजे रघुनाथा. की जटायू रावणे गांजता राम भजन करत असे. कबीर बैसला तैशा रीती ध्यानात आणून श्रीराम मूर्ती. मुखे गात असे रामकीर्ती. विधेय असते देऊने सांडोनिया मानापमान. सांडोन लौकिक अभिमान. सांडोन इंद्रियांचे विषय ध्यान करी कीर्तन निज मुखे. ज्याप्रमाणे अशोक वनामध्ये सीता होती तिथे बसलं तरी नामस्मरण चालूच. ज्यावेळेला सीतेच्या शोधाला मारुतराय निघाले त्यावेळेला मारुतरायाने विचारली होती खूण की सीता कशी ओळखू. तेव्हा रामाने त्याला खूण सांगितली होती. माझी सीता जिथे असेल ना तिथला सगळा परिसर राम नामाने दुमदुमत असेल. मग ते दगड असो वृक्ष असो पानं असोत फुलं असोत फळं असोत त्यातनं तुला रामनामाची ध्वनी ऐकायला येईल. तसं माझे भक्त परमात्मा म्हणतो जिथे असतील तिथे नामस्मरण चालू राहील. संतांना ओळखण्याची खूण काय ते जिथे असतील तिथे नाम चालूच. की अशोक वने वैसले सीता सप्रेम भजे रघुनाथा. की जटायू रावणे गांजता राम भजन करते. कबीर वैसला तैशा रीती ध्यानात आणून श्रीराम मूर्ती. मुखे गात असे रामकीर्ती. विधेय असते देऊन या सांडोनिया मानापमान. सांडोने लौकिक अभिमान. सांडोन इंद्रियांचे विषय ध्यान करी कीर्तन निजमुखे. तो माता आली सदनात दुरून दाखवी वैकुंठात.
आपण बाहेरी राहुनी त्वरित पाहे कौतुक भक्ताचे. माता म्हणे कबीराला, शेला आणून दावी मजला, नाही तरी वेळा शिक्षा करीन तुझ लागे. तव तो निधीत प्रत्युत राम भजनी मन झाले स्थिर. माता आणि द्विजरा आले हे साचार कळेना. आता आई त्याला म्हणते, अरे कबीरा, तुला मी आज शेला सांगितलं होतं बाजारात विकून ये, तो मला दाखव, कुठं आहे तो. आता कबीर देहावरतीच नाहीत ना, नामस्मरणामध्ये ब्रह्मानंदी लागली टाळी, तेथे कोण जीवा ते सांभाळे. तो रामनामामध्ये मग्न होऊन आई आपल्याला हाक मारते, याच्याकडे त्याचं लक्ष नाही. परमात्मा ब्राह्मणाचं रूप घेऊन आईला आपलं घर म्हणजे जिथं बसलो ती जागा दाखवायला आलाय, याच्याकडे त्याचं लक्ष नाही आहे. तव तो नेदीच प्रत्युत्तर राम भजने मन झाले स्थिर. माता आणि द्विजराली हे साचार कळेना. नामरूपी जडले चित्त म्हणून झाला होते हात येत. माता होणे क्रोधयुक्त काय बोलत निजपुत्र. अरे तू मैंदपणे येथे भजन करशी प्रेमयुक्त. हे ऐकून वैकुंठनाथ वृद्धेश बोलत येवा. तू अपशब्द बोलशी ओठी, परिमाया तसे तुझे पोटी. आता हाती घेऊन शिंपटी शिक्षा करी पुत्रासी. अरे तुला काही कळत नाही का, तू प्रपंचाकडे लक्ष द्यायच्याऐवजी नामस्मरण काय करत बसला. देव सांगतात, ए तू असं बोलतेस ना, यातनं तुझं प्रेमच दिसतंय, राग दिसत नाही म्हणाले. हातात काठी घे आणि त्याला बडवून काढ म्हणाले. ऐकून कबीराची माया म्हणे काही न दिसे मारावया. देवे शिपटी काढून ह्या तिचे हाती दिली. आई म्हटली, मी काय घरनं काठी घेऊन आले का बाबा. वेताची काठी इथं, तर इथनं कुठं शोधू वेताची काठी. देवाने काय लगेच निर्माण केली. ज्याने विश्व निर्माण केलं त्याला काठी निर्माण करणं काय कठीण आहे. वेताची काठी घेतली, आईच्या हातात दिली, मार म्हणले त्याला. ऐकून कबीराची माया म्हणे काही न दिसे मारावया. देवे शिंपटी हे काढून या तिच्या हाती दिली. सक्रोध होऊन ते अवसरी मारी कबीराच्या पाठीवरी. तव तो नाही देहावरी राम भजने विनटला. कौतुक वर्तले ते अवसरी ते परिसावे भक्त चतुरी. मारिता कबीराचे पाठीवरी. बाहेरी श्रीहरी कापत म्हणे तू मारतेसी निज बाळ. ते माझे पाठीवरी आले वळ. आता पुरे होतात काळ ऐसे घन्नीळ बोलला. सांगितलंय परमेश्वराने तिला मारायला. ती काठी घेऊन कबीराला मारते. कबीर देहावरती नाही. बाहेर परमात्मा तिला म्हणतो, अगं मारणं थांबव. पहा म्हणले, माझ्या पाठीवर वळू म्हटले. आता मला पण तो मार सहन होत नाही, थांब जरा. तू मारतेशी निज बाळ. ते माझे पाठीवर आले वळ. आता पुरे होतात काळ ऐसे घन निळ बोलला. जैसी मुळी लागता कुठार धारा वृक्ष कापसे थरथरा. तेवी शिक्षा करतो भक्त कबीरा. जगदूत नाराज झाले के दुर्जने गांजेता बाळकासे. ते दुःख जळंबे माले मायेचे. तेवी शिंपटी मारता कबीराशी ऋषी केशी कापता. ना तरी सैन्याट सकळ राजा होतसे व्याकुळा. तेवी गांजेता भक्त प्रेमळ. दीन दयाळ कापत की पाडस पडल्या फाशीत. व्यथा वाटे हरणीसी. तेवी कांचिता निज भक्तासी. ऋषिकेशी घाबरले की समुद्र देखून अगस्तीचे भय कापे निजवांसे. तेवी मातेने मारता कबीरासी वैकुंठवासी घाबरले. मग म्हणे रुक्मिणी कांता आता पुरे करीऊ माता. ऐसे म्हणून अनंत काय बोलत तेरवा. म्हणे मी छळावयासी गेलो बळी. ते तो द्वारपाळाचे झालो तेथे. तेवी माझे कपट मज भोवते. आधी निर्ते फळाशी. मी तुला त्याला मारायला सांगितलं, पण वळ माझ्या पाठीवर उठतायत. मी कबीराला पाताळात घातलं खरं, पण त्याच्या दारामध्ये द्वारपाळ होऊन बसलो म्हणाले मी.
मी छळावया गेलो बळी ते तो द्वारपाळाचे झालो तेथे, तेवी माझे कपट मज भोवते आले निर्ते फळाचे, उदंड भावी भक्त थोरपरी कोणी नाही दिदला मारा. मजहुनी बघा वरिष्ठ भक्त कबीर, कळले साचारे कळे मग म्हणे सीतारमण यासी रूप दाखवावे सगुणा, ब्राह्मण वेशी केले छळन याच कारणे कळेना, विप्रवेश तात्काळ टाकून हाती घेतले धनुष्यबाण, मुकुट विराजित दिप्यमान. रामराय म्हणतात, मी ब्राह्मणाचा वेश घेऊन त्याला छळायला आलोय, कबीराला कळलं नाही. म्हणून परमात्म्याने सगुण साकार रूप धारण केले, हातामध्ये धनुष्यबाण घेतले आणि कबीराच्या पुढे प्रकट झाले. विप्रवेश तात्काळ टाकून हाती घेतले धनुष्यबाण, मुकुट विराजे दैदिप्यमान, आकर्ण नयन विराजते, कर्णे कुंडले अति सोज्वळ, हृदय विशाळ माझ शिवळ, कंठी कौस्तुभाते निर्मळ शोभे, मान वैजयंती कासे कसला पितांबर, चरणी नेपुरे वाके तोडर, सीते सहित जानकीवर. प्रकट झाले श्रीराम, सीतेसहित प्रभू रामराय कबीराच्या पुढे प्रकट झाले. त्याची भक्ती पाहिली, त्याचा त्याग पाहिला, त्याचं प्रेम पाहिलं आणि भगवंत प्रकट झाले. कबीर पाहे, कबीर नेत्र पाहे उघडवून तो कोटे उगवले वास म्हणे, ऐसे रूप देखता नैने मिठी चरणी घातले, म्हणे मग म्हणे वैकुंठवासी तू उतरलास माझे कसे, आता मी न विसंबे तू से जेवी बाळकासे निज माया. कबीराने पाहिलं आपला आराध्य दैवत आपल्या पुढे उभं राहिलं. कबीराने रामरायाच्या पायाला मिठी मारली, सीतामाईला नमस्कार केला. भगवंत म्हणतात, कबीरा मी तुझी परीक्षा पाहिली, तू परीक्षेला उतरलास, आता मी तुला कधी सोडणार नाही. मग म्हणे वैकुंठवासी तू उतरलास माझे कसे, आता मी विसंबे तू जसे जेवी बाळकासे निज माया, सुला खणी टोचून नाणे गाठेच बांधती असं ज्ञाना, की आबोनले हिऱ्याशी मारून घण भांडार गृही ठेवली, तेवी तुझा लाविता कसोटे आता ठेवीन हृदय संपुटी, सदा पाहेन कृपादृष्टी ऐसे जगजिठे बोलिला. आता मी तुला माझ्या हृदयात स्थान देतो. बघा देव कुठं आहे, भक्ताच्या हृदयामध्ये देव आहे. पण देवाच्या हृदयात कोण आहेत, देवाच्या हृदयामध्ये भक्त आहेत. देव म्हणतो मी तुला हृदय बंदीखाना केला, आत भक्त कोण दिला. भगवंताने आपल्या हृदयामध्ये त्या भगवंताला भक्तांना ठेवलेलं आहे. तेवी तुझ लावेला कसोटी आता ठेवीन हृदय संपुटी, सदा हा पाहेन कृपादृष्टी. ऐसे जगजेठे बोलेला कबीराचे मातेशी जगज्जीवन, सप्रेम देता रिंगणा, म्हणे तुझे बा म्हणे तुझे भाग्य मज कारण अन्न वर्णवेची सर्वता. आणि कबीराच्या आईला भगवंत म्हणतात, तुझं भाग्य किती अवर्णनीय बघ, तुझ्या पोटी असा हा कबीर आलेला आहे, तू भाग्यवान आई आहेस. म्हणे वा तुझ्या पुत्र म्हणे मज झाले श्रीराम दर्शना. ऐसे म्हणता ऋषिकेश हर्ष वाटला निज मायेसे, कबीरा धरून पोटे शिक्षिमतया दिले, म्हणे बा तुझ्या पुत्रपणे मज झाले श्रीराम दर्शना. मातेने कबीर हाती धरून घेऊन गेली निजगृहे. मग म्हणे श्रीराम, मग म्हणे सीतारमण माझे हृदय करी चिंतना, ऐसे म्हणून जगजीवन अदृश्य झाले ते. आईने कबीरा जवळ घेतला आणि सांगतात,
अरे तुझ्यामुळे मला आज रामरायाचं दर्शन झालं. राम म्हणाले कबीराच्या आईला, तूही आता रोज चिंतन करत जा, रामनामाची माळ करत जा. मग म्हणे सीतारमण माझे हृदय करी चिंतना, ऐसे म्हणून जगज्जीवनात दृश्य झाले तेव्हा अहो संत चरित्र ग्रंथ साचर हिची मानस सरोवरा, सभाग्य श्रुते भक्त चतुर येती सतुर या ठाया, मुक्ता फळ चारा पाहिजे जास ते बैसती तेथे राजहंस, अभक्त द्वेषी निंदिती वायस नाही विश्वास जगाचे ते तरी खडेची खाती प्रीती ज्यासी मुक्तापणे न रुचे, एवी अभक्ता नुपजे भक्ती विकल्प धरती मनाता, परी ते आस्व आता सज्जनी अवधान द्यावे मधला गुणे, जेवी बाळक बोले बोबड्या वाचने ऐसे ऐकोनी जननी संतोषे, डोळसांचा माग ऐकोनी काने आंधळे चालते चाचवणे, तेवी मी बोले आर्शवाणी कृपे करून तुमच्या, तुम्ही उजळून माझी मती ग्रंथ वदविता सप्रेम युक्ती, आरंभी नाव महिपती ठेव लिहिले ग्रंथे निज कृपे, स्वस्त श्री भक्त विजय ग्रंथ ऐकता दृष्टील जगन्नाथ, परिमळ परिसोत भावी भक्त पंचमाध्याय गोडा श्रीकृष्णार्पण श्रीकृष्णार्पणस्तु श्री रुक्मिणी पांडुरंगार्पणस्तु श्रीरस्तु. महिपती महाराज म्हणतात, माझ्या मुखातनं तूच कथा वदवतोस आणि श्रोत्यांच्या रूपाने तूच कथा ऐकतोस. श्रोता वक्ता श्रीराम. राहिलेला कथा बघा उद्या. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभाव करोमि सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरे श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरु गजानन महाराज की जय. अनंत कोटि ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तवृदिबालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. कुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर.